ज्यावेळी ते दाखल झाले त्यावेळची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। लीलावती हॉस्पिटलमध्ये सध्या कोकाटेंवर उपचार सुरू आहे। 6व्या मजल्यावर सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलीस सध्या अटक वॉरंट घेऊन दाखल झालेले आहेत। कोर्टाच्या आदेशानंतर 48 तासात पुढील प्रक्रिया होणं गरजेचं असतं आणि त्यानुसारच आता नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात पोहोचलेले आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देत आहेत। गिरीश, आपण पाहतोय 48 तासात प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं असतं, मात्र आता कोकाटे जर फिट असतील तर त्यांना लगेच अटक होईल, नाहीतर पुढे काय होऊ शकतं, काय दोन शक्यता? नक्कीच आपण पाहतोय वृषाली, या ठिकाणी नाशिक पोलीस दाखल झालेले आहेत आणि जवळपास 16 ते 17 जणांचा त्यांच्या कर्मचाऱ्यांचा जो स्टाफ आहे तो सुद्धा सोबत आहे। आता पोलीस अधिकारी 6व्या मजल्यावर गेलेत, त्या ठिकाणी डॉक्टरांना ते सगळ्यात आधी भेटतील आणि माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाईल। माणिकराव कोकाटे जे आहेत त्यांना सुद्धा पोलीस भेटणार आहेत आणि याच ठिकाणी आपण पाहतोय की हालचाली आता वाढलेल्या आहेत। लीलावती रुग्णालयामध्ये पोलीस दाखल झालेले आहेत आणि त्यांना सगळ्यात आधी अटक वॉरंट दाखवण्यासाठी नाशिक पोलीस जे ते इथल्या लोकल पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते आणि बँड्रा पाली पोलीस ठाण्यामध्ये सगळ्यात आधी ते पोहोचले। त्या ठिकाणी त्यांनी अटक वॉरंट दाखवलं। त्याच ठिकाणाहून एक पोलीस अधिकारी जो आहे त्याला सोबत घेतलं, एक कर्मचाऱ्याला सोबत घेतलं आणि हे अटक वॉरंट जे आहे ते आता कायदेशीररित्या माणिकराव कोकाटे यांना दिलं जाणार आहे आणि त्यांच्या अटकेची जी कारवाई आहे ती सुरू केली जाईल। जर माणिकराव कोकाटे यांना डॉक्टरांनी प्रवासासाठी फिट आहे असं घोषित केलं तर त्यानंतरची ही सगळी प्रक्रिया अर्थातच असणार आहे। पण आपण पाहतोय की त्यापूर्वीच आता पोलीस जे आहेत ते ऍक्शन मोडमध्ये आणि जर पोलिसांनी त्यांना जाण्यासाठी नकार दिला किंवा डॉक्टरांनी त्यांना जाण्यासाठी नकार दिला तर मात्र या ठिकाणी जे गार्ड्स आहेत त्यांची तैनाती करण्याची जी व्यवस्था आहे ती सुद्धा नाशिक पोलिसांकडून आणि मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। यामागचा उद्देश असा आहे की माणिकराव कोकाटे हे कुठे जाऊ नये, ते बरे झाले तर नाशिक पोलिसांनी त्यांचा ताबा घ्यावा आणि मग पुढची जी कायदेशीर कारवाई आहे ती पूर्ण करण्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये यासाठीचा त्यांचा हा विचार आहे। मात्र आता सध्या पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आतमध्ये सगळी चौकशी केली जाते, विचारपूस केली जाते आणि त्यासोबतच डॉक्टरांची सल्ला मसलत करून त्या अंती नेमकी काय काय घडामोडी घडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय की 3 ते 4 गाड्या ज्या आहेत ते लीलावती परिसरामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि लीलावती परिसराचा हा संपूर्ण जो भाग आहे आणि जो गेट आहे, जे गेट्स आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं की कोकाटे यांच्यावरील आरोप प्रथम वर्ग न्यायालयामध्ये सिद्ध झाल्यानंतर त्यांना 2 वर्षाच्या कारागृहाची जी शिक्षा आहे ती सुनावण्यात आली आहे आणि या शिक्षेला कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयामध्येच चॅलेंज दिलं होतं, पण इथे माणिकराव कोकाटे यांच्या पदरी निराशा पडल्याचं आपण पाहिलं। मात्र सत्र न्यायालयानं निश्चित